कल्याणमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या अखिलेश शुक्ला पोलिसांसमोर आता हजर झालेला आहे। कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणामध्ये फरार आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांना अखेर शरण गेलाय। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पोलिसांना आपण आत्मसमर्पण पोलिसांसमोर त्यांनी केलं अशी माहिती सध्या समोर येते आहे। आत्मसमर्पणानंतर पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, काय नेमकं घडलं याबाबत? खरं पाहिलं तर कालपासून ही जी घटना जी आहे ती गंभीर आहे आणि या घटनेचा पडसाद जे आहे अधिवेशनामध्ये देखील उमटलेलं आपण पाहिलेलं आहे। आणि कल्याणमधील मराठी नागरिक जे आहेत ते देखील एकवटले होते। त्यामुळे आज खरं पाहिलं तर सोशल मीडियामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो व्हायरल होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये। त्यामुळे अखिलेश शुक्ला हे हा जो आहे आरोपी याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तो स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता या घटनेमध्ये नेमकं कशा पद्धतीने पोलीस कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे जे काय आरोप प्रत्यारोप झाले होते त्यांनी एका सोशल मीडियामध्ये त्यांचा स्वतःचा एक बाईट देखील पाठवला आहे। त्यामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं आहे की हा मराठी वाद नाही आहे, हा आपसात झालेला वाद आहे। त्यामुळे नेमकं आता पोलीस काय तपास करतात यामध्ये कशा पद्धतीचं पुढे तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर 10 आरोपी या घटनेमध्ये आहेत आणि आता आरोपीने शुक्लासह 3 जणांना आता ताब्यात घेतलेला आहे। निश्चित सुरेश, सध्या वातावरण कसं आहे? यानंतर जो एक आक्रमकपणा निर्माण झालेला होता वातावरणामध्ये, अनेक जण आक्रमक झाले होते, लोक रस्त्यावर उतरले होते, या क्षणी नेमकं काय घडतंय? परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय का पोलिसांनी आणि आता एकंदरीत प्रकरण कुठल्या दिशेने जाताना दिसतंय? खरं पाहिलं तर हे प्रकरण गंभीर होतं, 2 दिवसांपासून चर्चेमध्ये होतं। काल रात्री देखील मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक मराठी बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलन पुकारलं, त्यांच्या घरावरती मोर्चा देखील काढला। त्यानंतर आज कल्याणचे उपायुक्त अतुल झेंडे सर जे आहेत त्यांच्या दालनामध्ये देखील जवळपास राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित झाली होती। काही मराठी नागरिक देखील त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी गेली 1 ते 1.5 तास त्या ठिकाणी चर्चा देखील केली। चर्चेमधून मार्ग काढण्यात आलेला आहे। जे काय गैरसमज झालेले आहेत, पोलिसांच्या काही चुका ज्या झालेल्या आहेत त्या देखील तपासल्या जाणार आहेत। या सगळ्या तपासामध्ये सहाय्यक पोलीस उपायुक्त देखील त्यांची नेमणूक केलेली आहे। जे घेटे साहेब जे आहेत त्यांची देखील निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या आता दिशा मिळायला सुरुवात झालेली असं आपण म्हणतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।